घरी अगर फ्लावरची भाजी आहे आणि त्यापासून काही वेगळं बनवण्याचं मन होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही फ्लावर घेतलेले आहेत. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हे जे फ्लावर आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याची जी एक्स्ट्रा पाने आहेत ती सगळी काढून टाकायची आहेत, कारण या पानांचा या रेसिपीमध्ये काहीही उपयोग नाही आहे. त्यानंतर आता आपल्याला या फ्लावरच्या मोठ्या साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत. तर याचे आपल्याला जरा मोठे साईजमध्येच पीसेस कट करायचे आहेत. तर मी ते या साईजमध्ये या फ्लावरचे पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला हे जे फ्लावर आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. मग आता इथे हे जे पाणी आहे ते थोडंसं गरम झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे कट केलेले सगळे फ्लावरचे पीसेस घालायचे आहेत. आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे बॉईल करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटापर्यंत हे जे फ्लावरचे पीसेस आहेत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर हे जे फ्लावरचे पीसेस आहेत ते बॉईल झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे पीसेस एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर ही रेसिपी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. मग यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी पाव चमचा ओवा घालायचा आहे. तो ओवा आपल्याला थोडासा हातामध्ये स्मॅश करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे. मग शेवटी याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि यामध्ये थोडी थोडी करून पाणी घालायचं आहे. आणि आता याचे आपल्याला पातळसे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. थोडे घटसरच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ते सगळे साहित्य हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल आपल्याला या बॅटरमध्ये घालायचं आहे, कारण यामुळे ही जी रेसिपी आहे ती चांगल्या प्रकारे खुसखुशीत बनेल. त्यानंतर हे जे फ्लावरचे पीसेस आहेत ते आपल्याला या बॅटरमध्ये डिप करायचे आहेत आणि आता या तेलामध्ये घालायचे आहेत. तर अशाच पद्धतीने हे जे सगळे फ्लावरचे पीसेस आपल्याला या बॅटरमध्ये डिप करून तेलात घालायचे आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर आता
आता इथे ही जी फ्लावरची रेसिपी आहे ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही या रेसिपीला फ्लावरचे स्नॅक्स पण म्हणू शकता या भजी पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ही फ्लावरची रेसिपी बनवून गरमागरम चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर जेवणाबरोबर एक स्नॅक्ससारखं पण बनवू शकता. तुम्हा सर्वांना माझी एकच रिक्वेस्ट आहे, तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीजला नक्की सगळ्यांना शेअर करा. आणि तुम्हाला काही पण विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. माझ्या रेसिपीजना लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.